इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकली हँडिकॅपपासून इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ असा जो एक सकारात्मक प्रवास या संस्थेने केला, त्याबद्दल आपण डॉक्टरांचा दृष्टिकोन काय आहे त्यांच्या बाजूने ऐकून घेऊया. आपण जेव्हा लोकांसोबत काम करतो, लोक म्हणजे समाज तो एक भाग झाला. समाजापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. काय घेऊन पोचायचं आहे? तर आपल्या विज्ञानाचा संदेश आणि त्यातला जो स्टिग्माचा भाग आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. आता हे करण्यासाठी आपण माध्यम समजा वेगवेगळे सेवा देणारे प्रकल्प चालू केले. हां, तर फक्त सेवा देऊन चालणार नाही, प्रबोधन त्याच्याबरोबर आलं पाहिजे. म्हणजे अमुक एक सेवा काय आहे ही समाजाला कळली तर पाहिजे. हा जो सगळा मग डोलार आहे तो एकट्याला अशक्य आहे. म्हणजे टीम बांधली पाहिजे. सशक्त टीममुळेच आपण पुढे जाऊ शकू ही जाणीव मला जी आली ती नाटकामुळे आली. अच्छा. कारण त्याच्या आधी टीम हं, ही नाटकाचीच होती हां. की जिथं मी टीमचा भाग होतो. म्हणजे कॉलेज वयातलं सांगताय का हो, डॉक्टर? कॉलेज वयामध्ये म्हणजे मेडिकल कॉलेज. त्यामुळं पुढची संस्थेची टीम बिल्डिंग हं, हं. आणि नाट्यप्रयोग हाच एक टीम बिल्डिंगचा आविष्कार अगदीच. इथे पॉसिबली त्याचं साम्यस्थळ असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून नाट्यप्रयोग म्हणजे तो एक्सपेरिमेंट झाला हो. आणि त्यामधून विचार आणि भावना दोन्ही बाहेर आले पाहिजेत. बरोबर. हे पॉसिबली संस्थेची टीम आणि नाटकाची टीम. कारण आमची संस्था होती. आम्ही राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नाटकं करायचो. KEMमध्ये एक टीम होती नाटकाची. आम्ही GS मेडिकलच्या कडून नाटकं करायचो. तेव्हा तुम्ही नाटकातल्या कुठल्या घटकात समावेश म्हणजे लेखन करायचा तेव्हा अभिनय करायचा? लेखनच करायचो. लेखन. मला माझ्या पायाच्या मर्यादांमुळे अभिनय करणं हे खूप शक्य व्हायचं नाही. पण लेखन करायचो आणि बॅकस्टेजची कामं करायचो. हां, ती भरपूर करायचो. कारण आम्ही राज्यनाट्य स्पर्धेमध्ये विनायक पडवळे म्हणून माझा मित्र होता. तर तो खूप चांगला दिग्दर्शक होता. त्याच्याबरोबर आमचा हा ग्रुप झाला. आम्ही भरतशास्त्र नावाचं एक मासिक चालवायचो, अरे वा. नाट्यविषयक मासिक. त्यानिमित्तानं नाट्यशास्त्राचा अभ्यास झाला. हो. म्हणजे वाचन झालं, लोकांना भेटायला मिळालं. पुन्हा शास्त्र आणि कला. पुन्हा शास्त्र आणि कला. तर ती टीम ही आपल्याला इथं आणायची आपल्या ध्येयासाठी. तर आपलं IPS संस्था 90 साली 23 मार्चला स्थापन झाली आणि आपण सुदृढ मन सर्वांसाठी, मेंटल हेल्थ फॉर ऑल असं तिचं ध्येयवाक्य घेतलं. तर आता जर डिस्टिग्मॅटायझेशन करायचं तर एक अंब्रेला अप्रोच पाहिजे. म्हणजे अनेक सेवा, अनेक उपक्रम, अनेक वयोगट. मग आता टीममध्ये आपल्याला काय पाहायला हवं? व्यावसायिक हे आपले मित्र असणारच आहेत आपल्याबरोबर. म्हणजे सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट. माझ्याबरोबर थत्ते मॅडम होत्या, डॉक्टर शुभा थत्ते, डॉक्टर अनुराधा सोनी. तर ह्या सगळ्या सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट आणि मग काउन्सिलर. मग हळूहळू वेगवेगळे ह्या क्षेत्रातले व्यावसायिक जोडत जाणं. व्यावसायिक जो असतो ना त्याच्या व्यावसायिक गरजा हं. म्हणजे फक्त पैसा नाही म्हणत मी. हां. पैसाही त्याला मिळायला पाहिजे हो. आणि त्याचबरोबर ना त्याला चांगलं काम केल्याचं समाधानसुद्धा मिळायला पाहिजे. या अर्थानं व्यावसायिक जे आहेत त्यांची निवड करताना मी असा प्रयत्न केला. म्हणजे मी थत्ते मॅडम आम्ही सगळ्यांनीच की त्यांना हे स्पष्ट सांगायचं की तुमचं ना आम्ही भौतिक गरजा पैशाच्या पातळीवरती एवढं करू आणि तुम्ही काय देणार हे तुम्ही ठरवा. म्हणजे आपल्याकडे असे अनेक व्यावसायिक आहेत की जे त्यांची कामं समाजाच्या बाबतीतली संवादाची आणि सेवेची ही स्वतः करतात. कारण ते त्यांनी निवडलेलं आहे. म्हणजे काही आपले सपोर्ट ग्रुप्स आहेत ते आपले काही व्यावसायिक चालवतात. काही जे आपले प्रकल्प आहेत तिथे त्यातले काही जण योगदान देतात. बर. मला वाटतं हे स्वातंत्र्य देणं की तू कुठे मदत करतोयस ते सांग मला, तुला काय करता येतं ते बघ. बर बर.
तर हा एक भाग असला पाहिजे व्यावसायिकांचा. दुसरा भाग की त्या व्यावसायिकांची वाढ किंवा त्यांचा विकास हा कामावरती व्हायला पाहिजे आणि त्यांचा विकास आणि त्यांच्या भौतिक गरजा याही भागवल्या गेल्या पाहिजेत. आपल्या विविध उपक्रमांमध्ये जेव्हा व्यावसायिक माझे सहकारी आमचे सहभागी होतात, तेव्हा त्याचं त्यांना काही ना काहीतरी मानधन मिळालं पाहिजे. हा आम्ही पहिल्यापासून जेव्हा अगदी पैसे नव्हते तेव्हापासून आपल्या अशा अनेक सेवा आहेत की ज्या सेवा जो आपला लाभार्थी आहे त्याच्यासाठी त्या निःशुल्क आहे, हां. पण काम करणाऱ्यांना आपण मानधन देतो. अच्छा. अशा अनेक सेवा आहेत. तर हे आपल्याला करता आलं पाहिजे. मग फक्त आपण देणगी किंवा लोकांचे पैसे ह्याच्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. निदान आपलं डे टू डे संस्थेचं जे आहे ना ते आपल्या श्रमातून आले पाहिजे पैसे. असे हे सगळे बॅलन्स त्या टीम बिल्डिंगमध्ये करायला लागले. परंतु त्यामध्ये आपण सगळ्यांकडून समान अपेक्षा न करणं. हां. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण जसे काम करतो हो. तसं सगळ्यांनी काम करावं, तर तसं होत नाही. तर ती अपेक्षाच नाही ठेवणं आणि प्रत्येकजण किती काम करू शकतोय तेवढं काम त्याला देणं किंवा त्याच्याकडून ते मागणं हे आपण केलं तर जास्त चांगलं होतं फार महत्वाचं आहे. टीममध्ये. दुसरी गोष्ट की हे झालं व्यावसायिकांचं. आता व्यावसायिक इतके कमी आहेत की तुम्हाला समाजाबरोबर काम करायचं तर ते कमीच पडणार. कमी पडणार. मग स्वयंसेवक हा जो भाग आहे व्हॉलेंटियर्स की जे आज IPHमध्ये वेगवेगळे आपले उपक्रम प्रोजेक्ट्स वर्षानुवर्ष करतायत. अच्छा. तर त्यांना आपल्याकडे यावं असं वाटलं पाहिजे. त्यांची निवड चांगली झाली पाहिजे. आम्ही खूप ठेचकाळलो. म्हणजे असं झालं की आम्हाला काम करायचं आहे म्हणून 50 लोक आले, मग प्रशिक्षणाला 5च आले आणि मग त्यातले 2च टिकले. आम्हाला कळलं की अरे आपली प्रक्रियाच निवडीची गडबडतेच. मग निवडीची प्रक्रिया चांगली करत नेली, ज्यामुळे मग आता स्वयंसेवकांचा ड्रॉपआउट रेट कमी आला. मग प्रत्येक स्वयंसेवकाला ते काम करताना पुन्हा संधी त्यांच्या विकासाची देणं, त्यासाठी कंटिन्युअसली त्यांना ट्रेनिंग देणं. म्हणून मैत्र नावाची आपली दूरध्वनी सुसंवाद सेवा, मनोविकास नावाचा आपला कार्यक्रम, जिज्ञासा सारखा कार्यक्रम, या सगळ्यांच्या मधून व्हॉलेंटियर्स बरोबर काम कसं करायचं हे आपल्याला कळलं. मग काय लक्षात येतं की व्हॉलेंटियर्सपैकी काही जण जे असतात ते नेमलेलं काम करतात. काही जण जे असतात त्यांना त्या विषयाबद्दल अधिक बांधिलकी स्वारस्य असतं. अच्छा. त्यांना आपण जबाबदारी द्यावी. हां. ह्याच्यातून IPHच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या साठी कार्यकर्त्यांची आणि संयोजकांची फळी तयार होणार. कारण कार्यकर्ते खूप असतात, संयोजक कमी असतात. हो. मग त्या संयोजकांना ना एक स्वातंत्र्य हवं असतं. हो. हो. तर ते त्यांना स्वातंत्र्य देणं आणि आपण इंटरफिअरन्स न करणं. अच्छा. हां, हे खूप महत्त्वाचं आहे की त्या माणसावरती विश्वास ठेवणं. मग आता लोक मला विचारतात की असं कसं विश्वास ठेवायचा. हो ना. तर मी लोकांना असं सांगतो, समजा माझ्या टीम मेंबरला मी काम दिलं, शक्यता काय काय आहेत. ते काम तो अर्धवट सोडेल, त्याच्यानंतर ते काम तो पूर्ण करेल पण त्याचा दर्जा कमी असेल, त्याच्यानंतर तो काम पूर्ण करेल पण त्याचा दर्जासुद्धा व्यवस्थित असेल. 3 आहेत ना पॉसिबिलिटी. चौथी अशी आहे की तो दिलेलं काम माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं करून दाखवेल. चौथी अपेक्षा ना अप्रोच बदलणारी अपेक्षा आहे. पहिल्या 3 मध्ये आपण अडकतो आणि चौथी अपेक्षा किंवा ती शक्यता धरतच नाही. म्हणून टीम विश्वासित होते. मगाशी आपण अदंभ म्हटलं तसंच झालं ना. हे मी उत्तमच करणार, हे काही तेवढं करू शकणार नाही, करतील काहीतरी असं न म्हणतात हे माझ्यापेक्षा खूप छान करणार. आणि म्हणून आपले जे प्रयोग आहेत ना ते प्रयोग जेव्हा प्रत्यक्षात येतात तर आपण काय करतो. आता माइंड फेस्ट सारखा आपला उपक्रम आपल्याला आव्हान IPHवरती बघता येईल की मानसिक आरोग्याचे 6 विषय घेऊन एक सेलिब्रिटी
आणि मानसिक आरोग्यात काम करणारे आम्ही लोक, अशी सेशन्स आपण लाईव्ह केली. डिसेंबरातलं काम आपण फेब्रुवारीत चालू केलं, फेब्रुवारी मार्चला. तर एक तर शिस्तबद्ध आपण त्याचं प्लॅनिंग केलं, पण ह्यातल्या प्रत्येकाच्या योगदानामुळे तो कार्यक्रम लाईव्ह तर खूप सुंदर झालाच, आणि असे कार्यक्रम बघण्यासाठी 2-2 हजारहून जास्त लोक पैसे देऊन येतात. हो. हां, तर ते आपण त्यांना एक अनुभव देतो आहोत, आणि तो अनुभव नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा खूप वेगळा आहे. हे आपलं वैशिष्ट्य राहिलं आहे, कारण आपण ऑडियन्सला काय हवं, आपण काय देणार, तर त्यांना आपल्याला अनुभव द्यायचा आहे. दुसरं, की आपल्याला त्यांना असं काहीतरी द्यायचं आहे दॅट दे शुड कॅरी विथ देम, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातलं. कार्यक्रम प्लॅन करताना समजा 90 मिनटं आहेत, तर 90 मिनटं ही त्या विषयालाच दिली गेली पाहिजे. म्हणजे आपण एक असाच पायंडा तयार केला, की सगळे जे उपचार असतात कार्यक्रमांचे ते काढून टाकायचे. आपण कोणाचं स्वागत करत नाही, कोणाला गुच्छ देत नाही, आभार तर मानतच नाही. हां, हां, दाद देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, कृतज्ञता व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण आपण ते त्या रटाळ पद्धतीने केलं कार्यक्रमाच्या शेवटी, की तो कार्यक्रमाचा अनुभव आणि त्याची ताकद कमी होते. हे आपण डोक्यात घेऊन त्याप्रमाणे ह्या नवीन कल्पना केल्या. तर माइंडफेस्टसारखी कल्पना प्रत्यक्षात जी झाली, ती मी जी पाहिली होती त्याच्या 100 पटीने चांगली होती. आणि ती टीमची कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि हे लक्षात ठेवणं, की येस द टीम कॅन डू बेटर दॅन व्हॉट यू थिंक ना, यू थिंक इट इज माय आयडिया. तर द मुवमेंट माझी आयडिया मी माझ्या टीमबरोबर शेअर करतो, ती आपली आयडिया झाली आता. ती माझी नाही राहिली. त्याच्यावरती माझं स्वामित्व, ओनरशिप नाही राहिलं. हे मी डोक्यात घेणं ना, हा संघ बांधणीचा खूप महत्त्वाचा भाग. कारण मग तुम्ही जे नाविन्य, क्रिएटिव्हिटी आणता, म्हणजे लोकं खूप वेळेला मला विचारतात, तुमच्या कार्यक्रमांची नावं छान असतात, त्याची शीर्षकं छान असतात. कारण ना तो माहोल छान असतो. त्याच्यामध्ये ना क्रिएटिव्ह सर्कल तयार करणं, की जिथे लोकं त्यांच्या आयडिया घेऊन येतील. लोकं म्हणजे आपले टीम मेंबर्स. आणि मग त्यांच्या आयडियांचं स्वातंत्र्य त्यांना आपण दिलं, की त्यातून प्रकल्प उभा राहतो. आणि तो प्रकल्प उभा राहत असताना आपण आहोत हे दर्शवणं, पण मी म्हणतोय तसं कर असं न दर्शवणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि हा विश्वास ठेवणं, की अरे त्याच्यामध्ये काही अडचण आली तर ते येतील, आपण सोडू ती अडचण. पण आपण टीम बिल्डिंगमध्ये ना काम द्यायचं आणि नंतर तो कसा करतोय त्याचा CCTV त्याच्यावरती यांना त्या पद्धतीने लावायचा, तर हे आपण नाही केलं. त्यामुळे व्हॉलंटियर्स आपल्याकडे आले, तो विश्वास डोनर्सना मिळाला. त्यामुळे आपले दाते, कारण त्यांना कळलं की हे लोक आपल्याकडे पैसे मागायला 2 कारणांनी येतील. 1, नवीन काहीतरी प्रयोग करायचा आहे. 2, नवीन उपक्रम करायचा आहे. म्हणजे विकास करायचा आहे, पुढच्या लेवलला जायचं आहे. हे आपल्याला डे टू डेसाठी आपल्याकडे येणार नाहीत. म्हणजे आता आम्ही नवीन सेंटर, आमचं सेंटर बांधतोय, विकत घेतोय स्वतःच्या मालकीचं, त्या पैसे. कारण ह्याच्यातून आमचा विकास होणार आहे. समाजाकडे निधी मागायचा तो विकासासाठी आणि प्रयोगासाठी. रोजच्या जेवणासाठी समाजाकडे नाही जायचं. रोजचं जेवण आपल्याला, रोजचं जेवण म्हणजे संस्थेचा दैनंदिन व्यवहार हा आपल्याला आपल्याच कामातून तयार केला पाहिजे. फंड रेझिंग करायचं, पैसे उभारायचे, तर पहिल्यांदा आपण असं करायचो की आपण गाण्यांचे कार्यक्रम केले, सूर संमेलन म्हणून. कालांतराने लक्षात आलं की खूपच त्रास होतोय ते सगळं करण्याचा, निधी काही जमा होत नाहीये. तेव्हापासून ही आयडिया आली की आपण आपलंच शास्त्र फंड रेझिंगसाठी का नाही वापरायचं. म्हणून हा जसा माइंडफेस्टचा प्रयोग किंवा त्याच्या आधी आवाहन IPHवरती उपलब्ध असलेला आपला वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास, हा प्रयोग, सुरुवात ह्या सगळ्याची 2005 साली सायंकाळची संवादमाला याने होते, की
स्ट्रेस मॅनेजमेंटवरती पैसे देऊन 3 संध्याकाळी ऐकायला या आणि मानसशास्त्र आणि अध्यात्म यांची सांगड त्याच्यात घातलेली आहे आणि त्याच्यातून आमच्या जागेसाठीचा निधी तयार करणं. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा या प्रवासातून मिळाला, की अरे आपणच आपलं कौशल्य वापरून निधी उभारूया. म्हणजे आपली संस्था जेव्हा खूप वाईट आर्थिक परिस्थितीमध्ये होती, तेव्हा आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आज काम करतो, मोठ्या प्रमाणात करतो, पण ते त्यावेळेला आपलं पैसे उपलब्ध करून देण्याचं साधन होतं, की औद्योगिक क्षेत्रामधल्या कारखान्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणं इत्यादी, इत्यादी. तो आता आपला एक मोठा भाग झाला कामाचा, पण त्यावेळेला तिथून आपण निधी उत्पन्न करूया आणि तो आपण वापरूया. तर त्यामुळे ना एक आपला चांगल्या अर्थानं स्वाभिमानही राहतो आणि दुसरी गोष्ट की समाजाकडे मदत न मागण्याचा ताठरपणा पण नसतो. कारण आपल्याला ना कशासाठी मदत हवी आहे हे आपल्याला माहिती असतं. तर ह्या पद्धतीने आपण ती अम्ब्रेला हां. म्हणजे उपक्रमांची, सेवांची, प्रकल्पांची ही वाढवत गेलो. कारण त्याशिवाय डिस्टिग्मॅटायझेशन किंवा कलंकमुक्ती ही होणं कठीण आहे. बघ, एक व्यावसायिक एका रुग्णाला ट्रीट करतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा डिस्टिग्मॅटायझेशन आहे. पण ते छोटं आहे, मायक्रो आहे. हो. समाजाला ना बऱ्याच वेळेला ह्या मायक्रोबरोबर मॅक्रोची गरज असते. म्हणून संस्था हे एक उदाहरण असतं. संस्था टिकली, संस्थेशी लोक जोडले गेले, तर त्याच्यातून प्रतिष्ठा कोणाला मिळणार आहे? तर विज्ञानाला. हां. म्हणजे आपल्या विज्ञानाला प्रतिष्ठा देण्याचं माध्यम संस्था आहे. आपल्या विज्ञानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवायचं आहे, त्याच्यासाठी संस्था आहे. म्हणून प्रतिष्ठा विज्ञानाची, परिश्रम कार्यकर्त्यांचे. हां, हे हे आपण जर डोक्यामध्ये वाक्य ठेवलं तर आपल्या डोक्यात ते पक्कं राहतं, की असं असं करायचं. कसं होतं, की समविचारी लोक येतात. काही जण काही काळ काम करतात. वेगवेगळ्या कारणांनी लोकं काम करायचे थांबतात. काही जण खूप सातत्याने काम करतात. हे होणारच आहे, कुठल्याही संस्थेमध्ये असं होणार आहे. काही जण खूप लाँग टर्म काम करतील, काही जण शॉर्ट टर्म करतील. प्रत्येकाला त्याला जे येतंय, आवडतंय ते त्याला करू देणं, हे मला वाटतं ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप महत्त्वाचं राहिलं आहे. आता तुम्ही सांगताय ही आतली बाजू आहे, म्हणजे टीम बिल्डिंग कसं झालं. तर बाहेरून येणाऱ्या प्रतिसादाचा काय अनुभव आहे आपल्याला? खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की काही आपले उपक्रम असतात ना, ते हिट होतात. म्हणजे ते चित्रपटासारखं आहे, नाटकासारखं आहे. काही उपक्रम हिट होत नाहीत. हो. काही कालांतराने हिट होतात. तर हे आपल्याला डोक्यामध्ये ठेवायला लागतं, की नवीन जे आहे ना, ते सगळंच्या सगळं आपल्या पद्धतीने होईल असं नाही. म्हणजे वेदसारखा आपला उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये पुढे आता 11 शहरांपर्यंत पोहोचला. पण पहिली 7 वर्ष आम्ही असे शाळा, वर्ग जाऊन बोलणं हेच करत होतो 7 वर्ष. हे 7 वर्ष आम्हाला काही फार मिळत होता प्रतिसाद, हळूहळू वाढत होता. तेवढा पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर एखादा उपक्रम ना त्याची वेळ आलेली नाही, हे पण कळणं महत्त्वाचं असतं. म्हणजे मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी आम्ही ज्या जोडप्यांना मूल होत नाही, इनफर्टिलिटी, त्यांचा सपोर्ट ग्रुप आपण काढूया, हां. असं आमच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी आलं. आणि आम्ही त्याच्यासाठी ना सगळे गायनेकोलॉजिस्टना भेटलो. तेव्हा समाज माध्यमं नव्हती. गायनेकोलॉजिस्टनं सांगितलं, तुमच्याकडे इन्फर्टिलिटीच्या केसेस असतात, त्यांना हे द्या पॅम्पलेट आमचं. हॉल बुक केला, 200 खुर्च्या टाकल्या होत्या, 3 कपल्स आले. मग आमच्या लक्षात आलं, की अरे हा स्टिग्मा खूप आहे. हां, ह्या उपक्रमाची ही वेळ नाही आहे. आज कदाचित असा उपक्रम जर केला तर त्याला प्रतिसाद चांगला मिळेल. हो. दुसरं, आम्ही त्या काळामध्ये होऊ घातलेल्या पालकांची कार्यशाळा ठेवली होती. नाही मिळाला प्रतिसाद, आज मिळेल. तेव्हा कधी-कधी आपल्या कल्पना काळाच्या पुढे असतात. म्हणून पण आपल्याला अपयश मिळतं. पण ती
फुलवता येईल, कशी किती फुलवता येईल ते बघावं. आपलं न्यूजलेटर आहे मानस नावाचं, जे आम्ही IPH चालू केलं तेव्हा सायक्लो स्टाईल करायचो. हो. तिथपासून त्याची सुरुवात झाली. मग ते प्रिंटेड झालं. आता ते स्वरूपात मानस म्हणून येतं. तर ते सातत्य काही काही बाबतीमध्ये आपल्याकडून खूप छान राखलं गेलं. म्हणजे आता हे 36 वर्ष 35 वर्ष हे रेग्युलरली येते. हे आपलं न्यूजलेटर किंवा मुखपत्र. तर असं काहींच्या बाबतीत होतं. मैत्रीची सेवा, मनोविकासची सेवा ही इतके वर्ष निरंतरपणे हे प्रकल्प चालू आहे. तर ते करताना पुन्हा त्या कार्यकर्त्यांना सुद्धा विकासाची संधी द्यायला पाहिजे. हो. आणि टीममधला पुढचा भाग आहे ना, की कार्यकर्ते आपले जे आहेत ना, व्हॉलेंटियर्स, त्याच्यात आपले बरे झालेले पेशंट्स, शुभार्थी आणि त्यांचे नातेवाईक शुभंकर ह्यांचा व्हॉलेंटियर म्हणूनचा वापरणं हे आपलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कारण आपल्या टोटल टीममध्ये शुभार्थी आणि शुभंकर हे अनेक ठिकाणी लीड घेऊन तो प्रोजेक्ट चालवतात. आणि आपल्या संस्थेच्या कार्यालयापासून वेगवेगळ्या ठिकाणी आपले शुभार्थी आणि शुभंकर हे काम करतात. त्यामुळे व्यावसायिक, समाजातले स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष लाभार्थी जे शुभार्थी आणि शुभंकर आहेत, म्हणजे पेशंट्स आणि केअर गिवर्स, ह्यांनी अख्खी टीम होते. तर तो मला वाटतं या टीममधला खूप महत्त्वाचा भाग आहे. माझ्या अनुभवामध्ये IPHचा हा अनुभव, पण मुक्तांगणसारख्या संस्थेमध्ये माझे जे पेशंट्स आहेत, रिकव्हरिंग किंवा रिकव्हर्ड पेशंट्स आहेत, ते माझे 60% सहकारी आहेत. म्हणजे त्यांच्या जीवावरती आपण ती संस्था, आता 40शीला आलेली संस्था, त्याच्या जीवावरती आपण उभी केली. म्हणून ना, पेशंट्सचं योगदान, त्या शुभार्थींचं योगदान संस्था वाढवण्यामागचं हे किती प्रचंड असू शकतं. आणि हा भाग खूप कमी जणांनी वापरला आहे म्हणजे या कार्यासाठी, की अरे व्यावसायिक तर करतीलच, व्हॉलंटियर्स त्याच्यानंतर, पण लाभार्थी, त्यांच्यातून किती स्वयंसेवक आणि कार्यकर्ते आपण निर्माण करू. की मुक्तांगण संस्थेच्या कामामुळे माझा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास वाढला. कारण जर हे सगळे व्यसनी, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, सायकोपॅथ्स, काय म्हणूया त्यांना लेबलं, ही सगळी मंडळी ISO प्रमाणपत्र असलेली संस्था उभारू शकतात, राष्ट्रपती पारितोषिक विजेती संस्था उभारू शकतात, तर माणूस चांगला असला पाहिजे ना. हा विश्वास, म्हणून सुनंदा डॉक्टर अनिता उचट म्हणायच्या की देर इज नो होपलेस केस ऑफ ॲडिक्शन. एकदा असं झालं, मुक्तांगण आम्ही सुरू केलं होतं, 2-3 वर्ष झाली असतील. आमचा एक पेशंट होता, त्याने आमची जी साऊंड सिस्टीम होती, ती साऊंड सिस्टीम उचलून म्हणजे चोरून तो पळाला. त्याला ड्रगचं क्रेविंग आलं असणार, ते त्याने साऊंड सिस्टीम विकली, त्याचे पैसे सगळे व्यसनात हे केले, आणि मग अगदी असा खंगलेला असा वगैरे तो सगळा परत आला. आम्ही सगळेजण जरा खवळलो होतो, म्हणजे आम्ही बाकीचे कार्यकर्ते. तर सुनंदाने त्याला परत ॲडमिट केला. आणि मग सुनंदाने त्याच्याबरोबर बसून त्याला जी सगळी कामं दिली ना, त्याला सांगितलं तू कामं करायचीस, कारण तू आता चूक केली आहेस, आला आहेस परत, चुकीचं परिमार्जन व्हायला पाहिजे, कामातूनच कर, तुझ्याकडे मी पैसे मागत नाही, तर फक्त तू प्रत्येक कामाचा रेकॉर्ड ठेव, की मी एवढं आज साफसफाई केली, आज किचनमध्ये हे काम केलं, आज इथून हे केलं, सगळं ठेव. 3 महिन्यानंतर सुनंदानं काय केलं, आमचा जो अकाउंटंट होता त्यावेळेचा, तोही आमचा पेशंटच होता, बरा झालेला, त्याच्याकडून ह्या प्रत्येक गोष्टीचं रूपांतर पैशात केलं. तर 3 महिन्याचे पैसे आणि त्या साऊंड सिस्टीमची किंमत, तर ती तिनं अशी हिशोबा त्या पेशंटसमोर ठेवली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की अरे हां, म्हणजे मी इथपर्यंत आणलं 3 महिन्यामध्ये स्वतःला पण, आणि मी परत चोरी केली नाही, मी इथून पळून गेलो नाही, मी हे सगळं मॅडमनी सांगितलेलं केलं. तर 1,000 रुपये कमी पडले त्या हिशोबामध्ये.
मग तो अकाउंटंट म्हणाले की काय एवढ्या हजाराची होती, हे 3 महिन्यामध्ये हां, म्हणजे आता ह्याला अजून काही महिने, 1 महिना किंवा असं ते काम करायला लागेल. तर सुनंदा म्हणाली की आता हे ₹1000 माझे. तर तिने ते ₹1000 टाकले. गमतीची गोष्ट अशी की हा माणूस आयुष्यभर व्यसनमुक्त राहिला. त्याच्यानंतर हां, हे जे असतं ना, जे सुनंदाकडून शिकण्यासारखी गोष्ट, की संस्था चालवताना हा एक आशावाद, प्रयोग करत राहणं, त्या प्रयोगातली आपली जबाबदारी घेणं, हे तिच्याकडून आपण शिकतो. हे करत आपल्याला ना हे सगळे लोकं शिकवत असतात. म्हणजे सुनंदा शिकवत गेली. आय-पी-एचच्या प्रवासामध्ये स्टॅनी अंकल नावाचे माझे ॲडमिनिस्ट्रेटर पहिले आय-पी-एचचे. ते स्वतः रिकव्हर्ड ए मेंबर होते. अच्छा. म्हणजे मी म्हणालो ना रुग्ण स्वयंसेवक. तर आज आम्ही आय-पी-एचमध्ये अनेक ज्या सिस्टीम्स वापरतो, हां. त्यांची सुरुवात त्यांनी करून दिली आहे. म्हणजे आज आम्ही जी कार्डं वापरतो ओ-पी-डीला, ती कार्डं त्यांनी तयार केली पहिल्यांदा. अच्छा. तर ह्या सगळ्यांच्याकडून शिकत जाणं, असं करूनच मला वाटतं टीम बिल्डिंगसाठी ना, जी कोणी लीडरशिप असते, मी व्यक्ती म्हणत नाही, त्यांनी सतत शिकलं पाहिजे. हो. म्हणजे सतत शिकणारं नेतृत्वच दिशा देऊ शकतं. बनचुकं नेतृत्व ना, नवी दिशा देऊ नाही शकत. तर हे मला वाटतं ह्या सगळ्या प्रवासात डोक्यात ठेवायला पाहिजे. आता आपण डॉक्टरांची जेव्हा संस्थेच्या जडणघडणीबद्दल बोलतोय, त्याच्या एका विकासाबद्दल बोलतोय, तेव्हा मला असं जाणवतंय की मी कितीही प्रगल्भ असलो तरी माझा प्रवास मीपासून आम्ही इथपर्यंत होणं फार गरजेचं असतं.